नमस्कार। आता जानकी एक प्लॅन करते आणि जानकी ऐश्वर्याच्या रूममध्ये जाते आणि बघते तर काय, ऐश्वर्या झोपलेली असते। आता ती ऐश्वर्याला उठवते तेव्हा ऐश्वर्या झोपेत असते। आता ऐश्वर्या उठते आणि जानकी तिला उठल्यावर एक ज्यूस देते आणि त्या ज्यूसमध्ये तिने थोडंसं दारू मिक्स केलेली असते, जेणेकरून ती ऐश्वर्याला चढावी, ऐश्वर्या नशेत असावी। आणि ऐश्वर्या काय करते हे ऐश्वर्याला कळताच कामा नाही, म्हणून थोडीशी ती त्यात दारू टाकते। आता ऐश्वर्या तो ज्यूस पिते आणि थोड्या वेळाने ऐश्वर्याचं असं डोकं जड झाल्यासारखं वाटतं आणि तिला काहीच समजत नसतं। नंतर जानकी ही डिवोर्स पेपर घेऊन येते आणि जानकी ऐश्वर्याला म्हणते, ऐश्वर्या अगं, ऑफिसच्या काही पेपरवर पहिले तू आणि सारंग भाऊजी ऑफिस चालवायचात ना, सुमित्रा एंटरप्राइजेस कंपनी तुम्ही चालवायचात ना, म्हणून त्यांच्या काही पेपर्सवर तुझ्या आणि सारंग भाऊजींच्या सह्या पाहिजे होत्या, असं म्हणून ती एक फाईल घेऊन येते आणि त्यामध्ये डिवोर्स पेपरसुद्धा टाकलेले असतात। आता सारंगसुद्धा मूर्ख झोपेत असतो आणि ऐश्वर्यासुद्धा, ऐश्वर्याला तर दारूच चढलेली असते। दोघंही जण त्या डिवोर्स पेपरवर, त्या सगळ्या पेपरवर सह्या करतात, दोघांनाही कळत नसतं। आता जानकी ते पेपर घेते आणि बाहेर येते आणि बाहेर आल्यावर म्हणते, वा वा ऐश्वर्या, आता तुमच्या दोघांच्याही डिवोर्स पेपरवर सह्या झाल्या आहेत, म्हणजे तुमच्या दोघांचाही डिवोर्स झाला आहे, लिगली डिवोर्स झाला आहे। अशा तू कधीच या डिवोर्स पेपरवर सह्या दिल्या नसतास, तू सारंग भाऊजींना कधी सोडलंच नसतंस, कारण तुला रणदिव्यांना त्रास द्यायचा आहे। रणदिव्यांना त्रास देण्यासाठीच तू सारंग भाऊजींशी लग्न केलंस, हे मला चांगलं माहीत आहे। तुझं सारंग भाऊजींवर अजिबातच प्रेम नाही आहे, तू फक्त त्यांचा वापर करतेस आणि ते बिचारे मूर्खासारखं तुझ्यावर खरं प्रेम करून बसले आहेत। तू काय सांगशील तीच पूर्व दिशा असं ते मानत आहेत। तुझे ते पूर्णपणे बैल झाले आहेत। नाना म्हणतात, आता तर काय तो गाढवच झाला आहे। असो, पण आता मी डिवोर्स पेपरवर तुमच्या दोघांच्या सह्या घेतल्या आहेत, मला आता हे डॉक्युमेंट्स व्यवस्थित जपून ठेवावे लागतील, असं म्हणून आता जानकी खाली येते। मूर्ख ऐश्वर्या आणि सारंगला समजत पण नसतं की त्यांनी कोणत्या पेपरवर सह्या केल्या आहेत। तेव्हा जानकी सुमित्राला येऊन सांगते, आई काम झालं। तेव्हा सुमित्राला सुद्धा खूप बरं वाटतं। सुमित्रा म्हणते, पण हा बॉम्ब आपण आत्ता नाही फोडायचा, आधी हे पेपर ठेवले आपण, ते असू देत, ते तसेच व्यवस्थित जपून ठेव जानकी। आधी आपण सारंगच्या मनातून ऐश्वर्याला पूर्णपणे उतरवायची, ऐश्वर्याची काय लायकी आहे, ऐश्वर्या कशी बाई आहे, हे सगळं आधी आपण सारंगला पुराव्यानिशी दाखवायचं आणि नंतर सारंगनेच तिला हे डिवोर्स पेपर तिच्या तोंडावर फेकून मारले पाहिजेत आणि धक्के मारत या घराबाहेर काढलं पाहिजे। तेव्हा जानकी म्हणते, हो आई, असंच होणार आहे, पण त्याआधी आपण जरा तिला त्रास देऊया, तिला आपण घरची मोलकरीण बनवून सगळी घरातली कामं करून घेऊया तिच्याकडनं, तिला उठता बसता आपण तिच्या नाकीनं आणूया। तेव्हा सुमित्रा म्हणते, अगदी बरोबर बोलते जानकी, तिने आपल्याला कमी त्रास नाही दिलाय, तिच्यामुळे माझ्या नवऱ्याला हॉस्पिटलमध्ये राहावं लागलं, एवढे दिवस, इतके महिने ते व्हीलचेअरवर होते, सोडणार नाही मी तिला, असा त्रास देईन ना असा की तू बघतच बसशील। आता जानकी सुमित्रा एकमेकींकडे बघून हसत असतात। पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।